ओए, एक्झिबिशन मध्ये पप्पाजी त्यांची अँटिक कार ठेवतायत. तिला अँटिक कार नाही, खटारा कार असं म्हणतात. अरे 20च्या स्पीड वर चालते ती. ओय गरीबा, 1942 मॉडेल आहे. ती 20 आणि एक चांगली सायकल घे. ओय, तुमच्या सारखे सायकलवाले सायकलच्या वर विचार सुद्धा करू शकत नाहीत. ओय, स्वतःला जास्त हुशार समजू नकोस. माझ्याकडे सुद्धा एक अँटिक चाक आहे. आम्ही ते एक्झिबिशन मध्ये ठेवू. ओय, दूध सर्वत पिलं आहे, कोकम सर्वत पिलं आहे. बघा एक्झिबिशन मध्ये ठेवायला मला काय मिळालं आहे. द्या टाळी. एक्झिबिशन मध्ये नाणं ठेवणार? अहो कमीत कमी नोट तरी ठेवा. गाढवा, हे अँटिक नाणं आहे, कळलं काय? संस्कृतीमध्ये सर्वात अव्वल पुणे आहे. हे नाणं 500 वर्षापेक्षा जास्त जुनं आहे. द्या टाळी. मग तर हे खराब झालं असेल. अरे हे केळं आहे का जे खराब होईल? हे नाणं कुठेतरी बघितलंय मी. आठवलं पाबुल. 500 वर्ष जुनं नाणं आहे. त्रास तर देऊन राहूया, आता बदला तर घेऊन राहूया. या नाण्यावर महामंत्री गेंदालालचा हक्क आहे. महाराज कणेंद्र, महाराणी फुलमती यांचं हे नाणं तर मी प्राप्त करूनच राहणार आहे. अरे, या नाण्याला आधी कुठेतरी पाहिलं आहे. सेनापती सनी सिंग, ते नाणं 500 वर्षापूर्वी आपल्याकडेच होतं. बनी बेशुद्ध पडला. एवढं मौल्यवान नाणं कधी बघितलं नसेल ना. धक्क्यामुळे बेशुद्ध झाला गरीब. याला डॉक्टर भालूंकडे घेऊन चला. अरे, या जन्मात पण हे चौघ मित्र झाले. 500 वर्षापूर्वी सुद्धा हे चौघ आम्हाला भाग्यशाली नाणं घेण्यापासून नव्हते अडवू शकले. आता सुद्धा नाही अडवू शकणार. त्रास तर देऊन राहू, बदला तर घेऊन राहू आम्ही लोक. इथे या. इथे तर कोणीच नाहीये जो माझा आवाज ऐकेल. इथे ये. तुझ्या खोपडीच्या खड्ड्यामध्ये भुसा भरलाय का? ही तुला झोपायची जागा दिसतेय? ह्याला उचल, नाही तर सर्वांना विना फाटकाच्या रेल्वे लाईन वर झोपून टाकेल. तो झोपला नाहीये, बेशुद्ध पडलाय. उपचार करा. ओ, याच्या बेशुद्धीच्या खाटेवर जाण्याच्या मागची कहाणी ऐकवा. हा नाणं बघून बेशुद्ध पडलाय. विचित्र गोष्ट आहे. लोकांना पैशांनी भरलेली बॅग बघून बेशुद्ध पडताना ऐकलंय. नाणं बघून बेशुद्ध पडताना पहिल्यांदाच ऐकतोय. हो, ते काही असं तसं नाही. 500 वर्षांपूर्वीचं नाणं आहे, कळलं काय? अच्छा, मग पहिले नाणं बघीन, डोळ्यांच्या एक्सरेने चेक करेन, मग माझ्या सल्ल्याचा समोसा देईन की कोणत्या शंकेचा समुद्र उसळत तर नाहीये. महाराणी फुलमती, मी नाणं आणीन. नाही, मी हरियालीपूर मध्ये काहीच होऊ देणार नाही. खनेंद्र, सनी सिंग. अरे हे काय बोलतोयस? महाराणी फूलमती, खणेंद्र, सनी सिंग कोण आहेत हे? मला माहित नाही यार. पण मला माहित आहे. डॉक्टर मी आहे. नाणं बघून याच्या आठवणींचे यार डोक्याचं द्वार ठोठावत आहेत. हो, नाणं बघितल्यानंतरच मला काही विचित्र गोष्टी दिसत होत्या, जसं मूर्ती, राजवाडा. मग नाणं बघण्याच्या आधी तुला मूर्ती आणि राजवाडा दिसत नव्हता? हा डोक्याचा प्रॉब्लेम आहे हनी. तुला समजणार नाही. कधी कधी कोणत्या तरी वस्तूला बघून असं वाटतं की हिला आधी कुठेतरी बघितलंय.
म्हणजे पुनर्जन्म? नाही, फक्त डोकं कधी कधी काम नाही करत. खूपच प्रेशर असतं, त्यामुळे डोकं असं रिॲक्ट करत राहतं. समजलं का आता? म्हणजे बनीचं डोकं खराब झालंय. इथे ये. मी असं कधी म्हणालो? तुझ्या अकलेच्या पेरूला खाणं बंद कर. तो फक्त अस्वस्थ आहे. मी औषध देतो, तो ठीक होईल. फक्त औषध घे आणि आराम कर. हो, काय झालं? बनीला चक्कर आली होती आणि तो बेशुद्ध पडला होता. हो ओहो मुलांनो, किती वेळा सांगितलंय की उन्हात खेळत जाऊ नका. हो हा सावलीतच बेशुद्ध पडला होता, पण आता डॉक्टर भालूंनी औषध दिलंय. ओ अळलेले माझं बाळ. औषध घेऊन आराम कर. हे बघ जोरदार, मी ऑफिसला चालले. काही प्रॉब्लेम झाला तर मला लगेच कॉल कर, कळलं? महाराणी महाराणी आम्ही तुमची विटेनेच हाड खिळखिळी करून टाकू. माझी वीटच आहे माझं शासन. हनेंद्र, बनेंद्र. हनेंद्र, यांच्यापैकी कोणी वाचता कामा नये. महाराणी सुद्धा नाही. गाढवा, शत्रूंमधलं कोणी वाचता कामा नये. यांची विटेनेच हाड खिळखिळी करून टाका. ए वीट मला दे. महाराणींचा आदेश आहे की विटेनं हाडं खिळखिळी करायची आहेत. जोपर्यंत वीट देणार नाहीस, मार खाशील, आणखी मार खाशील. हे ढोलक नगरचे गुप्तचर होते. पण ढोलक नगरचे राजा खणेंद्र सिंग तर चांगले राजा आहेत. ते असं आपल्यावर हल्ला कसा करतील? तुम्ही विसरताय, त्यांचा महामंत्री गेंडाला आलाय, ज्याला तुम्ही तुमच्या राज्यातून हकललं होतं. जोपर्यंत तुम्ही दोघं आहात, गेंडालाल सारखी माणसं आपलं आणि आपल्या राज्याचं काहीच वाकडं करू शकत नाहीत. आम्हाला तुम्हा दोघांचा अभिमान आहे, हनेंद्र, बनेंद्र. हनेंद्र, माझा भ्राता हनेंद्र. कोण हनेंद्र? कसला भ्राता? सोड मला, सोड. डान्सर आणि गुप्तहेर, जोरदार आचार्य, नृत्यकारी, जोरदार आचार्य. अरे हा गुप्ते नाही, जोरदार आहे आणि हा डान्स नाही करत. मला वाटतं याला पुन्हा वेडाचा झटका आलाय. कळलं काय? पोपटेश, कसा आहेस भ्राता? तलवार कुठे आहे तुझी? ये लढ माझ्याशी पोपटेश. ए शे, हे पोपटेश काय असतं? चांगलं चुकलं नाव बदलू नको बरं. पोपट नाव आहे माझं. कळलं काय? अरे ते तर या जन्मातलं आहे. आठवलं, सगळं आठवलं. काय आठवलं? हेच की मी कोण आहे आणि तुम्ही कोण आहात.
भावराया, आपण हनी बनी पोपट आणि जोरदार आहोत आणि हे आमच्या लक्षात सुद्धा आहे. अरे या जन्मात नाही रे, मागच्या जन्मात आपण कोण होतो ते, 500 वर्षांपूर्वी आपण कोण होतो ते. 500 वर्षांपूर्वी हो, मी बनेंद्र, हा हनेंद्र, तू पोपटेश आणि हा जोरदार आचार्य. अरे या डॉक्टर भालूंनी डोकं नीट करायचं औषध दिलंय की डोकं खराब करायचं? अरे मी खरं तेच बोलतोय. हनी आणि मी हरियालीपूरचे सेनापती होतो आणि तुम्ही दोघं ढोलकनगर मध्ये गुप्तहेर आणि अंगरक्षक होता. आठवतंय ढोलकनगर? ढोलकनगरचं तर माहित नाही, पण तुझ्या डोक्याची ढोलकी नक्कीच फुटलेली आहे, कळलं काय? अरे मला कळलंय, तुला कळत नाहीये. तू आधी म्हणायचास, आलं का ध्यानात? खूप मोठा फायटर होतास तू. पोपट आणि फायटर. बनी, तुला आरामाची गरज आहे. अरे यार, तुमचा विश्वास का बसत नाहीये? किटी, खन्ना साहेब, तोताराम, किटकिट सर्वांचाच पुनर्जन्म झालाय. भावराया, मला वाटतं पुनर्जन्माचं खूप स्वस्तात डील झालंय. अरे गाढवा, तू याच्या हो ला हो म्हणून याच्या बोलण्याला अजून हवा नको देऊ. मी काही पंखा आहे का की जो हवा देईन? माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल ना, तर मग हरियालीपूरला जाऊया. तिकडे जाऊन कदाचित तुम्हाला सगळं काही आठवेल. पोपट, जाऊन बघण्यात कोणतंही नुकसान नाहीये. हो, उलट फायदाच आहे ना. आपल्याला जुनं काही आठवो किंवा न आठवो, पण याचा डोक्याचा फ्यूज तरी नक्कीच ठीक होईल, कळलं काय? शाबास, मी तोताराम आणि किटकिटला पण फोन करून सांगतो. आपण तोतारामच्याच गाडीतून जाऊया. ओह, 10 किलोमीटर वरून? अहो तिथं काय मिनरल वॉटरचं तळ आहे का? अहो इथून पाणी घेऊन जात जा की तुम्ही. पाणी आहे बाळा, तिथं पाणी. जेव्हापासून ते भाग्यशाली नाणं गेलंय ना, इथं तर पाऊसच नाही पडलाय बाळा. आता काय आहे ना, आम्ही तर नुसते किस्सेच ऐकलेत बाबा. ढोलकनगरचा महामंत्री गेंदालाल ते भाग्यशाली नाणं घेऊन पळून गेल्याचे. अरे हरियालीपूरचाच राहणारा होता तो गेंदालाल आणि हरियालीपूरलाच बरबाद केलं. बघ जरा, आता ना कधी मिळणार ते नाणं आणि ना कधी पडणार हरियालीपूर मध्ये पाऊस. अगं आई ग, बनेंद्र, ते पळतायत. तोतेश, कोणी वाचता कामा नये.
हो मालक. ओय बनेंद्र, कधीपासून खूप इच्छा होती तुझ्याशी लढायची आणि आज संधी मिळालीच. पकड त्याला. अरे हा गाढव तर माझ्या मागेच लागला आहे. अरे आम्ही त्रास तर देऊन राहू आणि बदला तर घेऊनच राहू. अरे चल रे बाळा हनी सिंग. बाबा मला म्हणायचंय चल बाळा सनी सिंग. बनेंद्र, जर पुन्हा भेटलास तर आजचा हिशोब पूर्ण करूया. तो गेंदालाल भाग्यशाली नाणं घेऊन गेला.